नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचा क्वेश्चन पाहणार आहोत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्याची पहिली मेथड पाहणार आहोत। क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्याचे तीन पद्धती आहेत, त्याच्यामधली पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन। तर हा प्रश्न मार्च 2019 ला विचारलेला आहे। सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 8x + 15 = 0। तर पहा आपण आन्सर कसं लिहिलेलं, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या जवळ काय आहे, x² + 8x + 15 = 0। आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन न सॉल्व्ह करायचं आहे। तर पहिल्यांदा काय करायचंय पहा, हा जो x² चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय आहे 1 आणि हे जे कॉन्स्टंट आहे 15, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपल्याला। तर ह्या दोघांचा गुणाकार 1 × 15 किती दिलाय 15। आता आपली हे जे मिडल टर्म आहे म्हणजे x असणारी टर्म, ह्याचे आपल्याला असे दोन पार्ट करायचे आहेत ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी +8 आलं पाहिजे आणि गुणाकार काय आला पाहिजे 15 आला पाहिजे। तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, हे 5 म्हणजे +5 +3 किंवा -5 -3। आता पहा -5 -3 मायनस मायनस गुणाकारात प्लस 5 × 15, ह्याच्यामध्ये गुणाकार 15 येत आहे, पण बेरीज किंवा वजाबाकी पाहितली -5 -3 -8 होते, इथं आपल्याला +8 लागते, म्हणजे हे कॉम्बिनेशन नाही चालणार आहे आपल्याला। इथं पहा दुसरं कॉम्बिनेशन 5 × 3 15 आणि +5 +3 +8, म्हणजे इथली कंडिशन सॅटिस्फाय व्हायची। म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केल्याने जे येते तेच ह्या दोघांचा गुणाकार केल्याने यायला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर इथलं आलं पाहिजे। तर 5 आणि 3 काय होणार आहे 8। तर आपले फॅक्टर्स 5 आणि काय झालेले आहेत 3। तर ह्या x² ला x² लिहिलं आपण, ह्या 8x ला कसं ब्रेक केलंय आपण 5x आणि 3x मध्ये ब्रेक केलंय। 5x आणि 3x +15 ला +15 = 0। आता ह्या दोन टर्म मधून आपल्याला जे कॉमन घेता येते ते घ्यायचं आहे। या x² मध्ये सुद्धा x आहे आणि या 5x सोबत x आहे, तर इथून x कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये x उरलं, इथलं x² मधलं 1x बाहेर गेले, x उरले, या 5x मधलं x बाहेर गेलं तर इथं उरले 5। ह्या ब्रॅकेट मध्ये जे उरते 100% त्या ब्रॅकेट मध्ये म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण तेवढंच उरायला पाहिजे। तर इथून आपण 3 कॉमन घेतलं, पहा 3 कॉमन घेतलं तर इथं x उरलंय आणि 15 मधून म्हणजे 3 कॉमन घेतले तर 15 ला 3 ने डिवाइड केल्याने काय येणार आहे, सॉरी इथं 5 येणार आहे, इथं 5 = 0। तर ह्या दोन ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट लिहितो आपण, x + 5 दोन वेळेस आहे तर इथे एक ब्रॅकेट घ्यायचंय, गुणिले x + 3 घ्यायचं = 0। आता दोन ब्रॅकेट = 0 म्हणजे दोन ब्रॅकेटचा म्हणजे दोन टर्मचा गुणाकार 0 केव्हा असतो, जेव्हा त्या दोन टर्म पैकी एक टर्म 0 असली पाहिजे। मग आपण काय कराल, x + 5 = 0 और x + 3 = 0। +5 इकडे आल्याच्या नंतर काय होणार आहे -5, +3 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार आहे -3। तर आपल्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किंवा सोल्युशन काय आलेलं आहे -5 किंवा -3 असं म्हणू शकतो। धन्यवाद।